तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे. तर 2 दिवस झाले व्हिडिओच काढला नाही. तर 2 दिवस तब्येत बरी नसल्यामुळे काही व्हिडिओ आलेला नाही. तर म्हणता नेतात आहे कुठे हरवले, तर व्हिडिओ काढायला काही जमलं नाही. तब्येत ठीक नसल्यामुळे ताप ही सर्दी खोकला ताप खूप येत होता. तर आज आपल्या किचनमध्ये आज आपला झटपट तोंडाला चव नाही तर मस्त म्हणलं काहीतरी बनवूया. तर कशाचा बेत चाललाय बघा आता. तर मस्त हे छान असे लांबके बासमती तांदूळ येतोय, छान स्वच्छ धुवून घेतल्यात. तर इकडं मस्त ह्याला जिरी सगळं खडा मसाला म्हणजे गरम मसाला आपला जे मसाला सौदा असतो ना आपला मसाल्याला, ते सगळं फोडणी दिली तेलामध्ये आणि पाणी उकळलेले. तर हे आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आणि मस्तपैकी छान असा आपल्याला भात बनवायचा याचा थरांचा. तर ही लाल बिर्याणीला थराच्या बिर्याणीला काय असे छान तेलातून कांदा तळून घेतला, इकडं कोथिंबीर आणि पुदिना असे झटकेपट. आता मी हे तांदूळ अर्धा कच आपल्याला शिजवून घ्यायचं. मी कशी थर लावते आपली साधी सोप्या पद्धतीने कशी बिर्याणी बनवते बघा. तर छान असा भात शिजून झालेला आहे मस्तपैकी. हे पहा आता अर्धा कसा भात शिजवला आहे म्हणजे पूर्ण शिजून नाही घ्यायचं, नाही तर मग भाताचे तुकडं पडतात. तर अजून आपल्याला एक थराची तास करणार आहे, कारण त्या दिवशी आपण खूप 3 थराची केली होती. तर मोठं पातेल्यात केली होती. तर आज आपलं कसं आपला हे अर्धा किलोचं तांदूळ आहे, ते जास्त नको आहे म्हणून आपलं 4 माणसासाठी नाही का, आणि चिकन अर्धा किलो, सगळं मिळून अशी 1 ते 1.5 किलोची बिर्याणी पूर्ण होती. तर आता एक थराचे आपण अर्धा तांदूळ काढून घेतले नाही आणि अर्धा तांदूळ आपल्याला वरून थर लावून घ्यायचा आहे. तर छान बघा असे एक सारखा भात करून घेतला. आता ह्याला आपण ना मस्त असं थोडंसं दोन्ही साईडने थोडा थोडा आणि कांदा टाकून घेऊया तळ्याला. हे पहा तर छानपैकी यावरती हे सगळं कोथिंबीर पुदिना आणि कांदा, आणि इकडं आपण छान असं दही वगैरे लावून मॅरिनेट करून हे चिकन तेलामध्येच शिजून घेतले. डायरेक्ट पाण्याचा थेंबी नाही टाकलेला, फक्त सगळ्या मसाल्यात शिजून घेतलेले. तर छान हा मसाला आता सगळ्याच्या वरती वतायचा आणि मस्त असा थर लावून घ्यायचं बघा चिकनचं. अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो बासमती तांदूळ. तर मस्त मसाला गिरवी अशी घ्यायची एकदम घट्ट, म्हणजे मसाला छान जेवढा पसरून टाकायचा आणि वरून आपल्याला दम द्यायचा त्याला झाकण लावून वजन ठेवून. तुम्हाला तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी टाकलेली बिर्याणी कशी करायची, चुलीला व्हिडिओ टाकलेला चुलीवरची दम बिर्याणी. तर छान बघा असा मसाला बसलाय सगळा. तुम्हाला जास्त मसाला लागत असेल तर जास्त ओलसर पण होऊ शकते. तर या साईडनी पूर्ण मसाला झालाय टाकून. आता मस्त राहिलेला आपल्याला आता ह्याचं हे करून घ्यायचं छान. वरून परत थोडीशी अजून कोथिंबीर टाकूया, थोडीशी थोडासा पुदिना छान असा, आणि दम देऊया. आता राहिलेलं तांदूळ ह्याच्यावरती ओतून घ्यायचं. थोडासा कांदा खालून बी टाकलेला एक थराला, थोडासा वरून बी टाकते. टेस्ट ती तळलेली कांद्याची खूप छान. सगळंच टाकून घेते राहिलेला. आता किती वेळ लागतो तेलात आपण तळून घ्यायचा पूर्ण जास्त तेलात. आणि छान हे बघा आता पूर्ण हे तांदूळ असे पसरून त्या चिकनवरती टाकून घ्यायचे. तर छानपैकी असा थर लावलेला आहे मस्त. तर भात तुम्हाला हे बघा असा अर्धा कचा. आता ह्याला आपण सगळे टाकलेलं त्यामुळे आता परत ह्याच्यावरती ठेवून द्यायचं आणि मस्त अशी पाण्याची कळशी मांडते. आता ह्याच्यावरती वजन काहीतरी म्हणून आपण पाण्याची कळशी भरलेली, मस्त वाफ आली की भात झाला आपला तयार. तर बघा कसा होती येते वाफ. तर छान अशी वाफ आलेली आहे आणि मस्त असं एका साईडने बघा बिर्याणी अशी काढायची. हे पहा कसा मसाला झाला, एकदम सुटसुटीत आणि छान अशी बिर्याणी झाली आपली झटपट सगळ्यांनी मस्त. आणि इकडे रस्सा पण झाला तयार. या सगळ्यांनी मस्त छान छान गरमागरम बिर्याणी खायला. ओके बाय.